कापसाचे बियाणे बोगस निघाल्याची तक्रार। पारडगाव येथील शेतकऱ्यांनी केली कृषी विभागाकडे तक्रार। घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील कृषी केंद्रातून खरेदी केलेले कापसाचे बियाणे बोगस निघाल्याची तक्रार शेतकरी बंडू भीमराव खरात यांनी लेखी स्वरूपात कृषी अधिकाऱ्यांकडे करत आर्थिक मदतीची मागणी केली आहे। शेतकरी बंडू खरात यांनी गावातीलच कृषी केंद्रातून कापसाचे 2 वेगवेगळे बियाणे खरेदी करून गट क्रमांक 547 मध्ये दोन्ही बियाण्यांची पेरणी केली। मात्र त्यातील शालिग्राम सीड्स कंपनीचे बियाणे बोगस असल्याची तक्रार परतूर येथील उपविभागीय कृषी अधिकाऱ्याकडे करत या शेतकऱ्यानं आर्थिक मदतीची मागणी केली आहे। फोन लावला तो म्हणतो मी येतो अजून काय आलेला नाही। ह्या झाडाचे हाल बघा, ह्या झाडाचे हाल बघा, इकडे बघा, आणि जे तुटीवर झाड लावलं ते चांगलं आहे। हे बघा, हे ते तुटीवर लावलेलं हे चांगलं झाड आहे, बाकी सगळा खराबा करून टाकलेला आहे। हे बघा, हे रिती स्टारचं झाड, याला काहीच नाही बघा, एरंड्यासारखं। याच्यात बियाणं कोणतं भरून दिलं त्यांनी, नर नावाचं हे कंपाऊंडला करते का त्या प्रकारचं बियाणं द्यायला याच्यात। अजून माझ्या संग एक शेतकरी मित्र आहे, तो सुद्धा इथं उभा राहिलेला आहे का, याला काहीच नाही ना। एरंड्यासारखे झाड आहे, एरंड्यासारखे। ज्या प्रकार तुटीवर जिथं चांगलं झाड आहे तिथं चांगलं आहे दुसरं बियाणं लावलेलं, याला काहीच नाही। एरंड्यासारखं सगळं बोगस बियाणं दिलेलं आहे। याच्यात नर नावाचा प्रकार भरून दिलेला आहे ह्या बियाण्यात। रिती स्टार नावाचं थैली ही। ह्या तालुक्याच्या अधिकाऱ्याला मी अर्ज दिला तरी पण सुद्धा एकही अधिकाऱ्याने याच्यावर दखल घेतलेली नाही ना। तालुका स्तरी दिलं, उपविभागाला दिलं तरी सुद्धा कोणी दखल दिलेली नाही याच्यावर। बरे कृपया करून शासनाच्या अधिकाऱ्याने आमच्यावर दखल देऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती आहे। तालुका घनसावंगी, गाव पारडगाव आहे।